नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे घटक पाहिले. त्यातील एक घटक होता त्रिकोणाच्या बाजू. या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे प्रकार पाहणार आहोत. त्रिकोणाचे दोन पद्धतीने प्रकार करता येतात आणि त्यातील एक पद्धत आहे ते म्हणजे त्याच्या बाजूच्या लांबीवर आधारित. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे त्याच्या बाजूच्या लांबीवर आधारित प्रकार पाहणार आहोत. इथे तीन त्रिकोण दिले आहेत एबीसी. तिघांची नाव एबीसी आहे आणि आपण त्याच्या बाजूंची लांबी इथे मांडणार आहोत. बाजूंची लांबी मांडताना आपण इथे इंग्लिश मधील एल हे लहान लिपीतील अक्षर लिहितो. एल एल एबी म्हणजेच एबी या बाजूची लांबी. एबी या बाजूची लांबी इथे आपल्याला होती 3 सेंटीमीटर जेव्हा आपण पट्टीने मोजली. बीसी होते 4 सेंटीमीटर तर एसी होते 2 सेंटीमीटर. या त्रिकोणात एबी 3 सेंटीमीटर, बीसी 2 सेंटीमीटर आणि पुन्हा सीए 3 सेंटीमीटर लांबी आहे. इथे एबी ची लांबी 3 सेंटीमीटर आहे, बीसी ची लांबी सुद्धा 3 सेंटीमीटर आहे आणि सीए ची लांबी सुद्धा 3 सेंटीमीटर आहे. आपल्याला इथे दिसतं या त्रिकोणात एकही बाजू दुसऱ्या बाजूच्या इतकी लांब नाहीये. तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे. अशा वेळी अशा त्रिकोणास की जिथे कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात जिथे कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नाहीत अशा त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. विषम म्हणजेच असमान, भुज म्हणजे बाजू. ज्यांच्या बाजू असमान आहेत, समान नाहीत असा त्रिकोण विषमभुज त्रिकोण. या त्रिकोणात आपण पाहतो आहोत की याच्या दोन बाजूंची लांबी समान आहे. तिसऱ्या बाजूची लांबी तितकी नाही, पण दोन बाजूंची लांबी समान आहे. आणि जिथे दोन बाजू समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज बाजू, दोन बाजू समान, तो समद्विभुज त्रिकोण. आणि आपण शेवटच्या उदाहरणात पाहतो आहोत. इथे आपल्याला दिसतंय की तीनही बाजू समान लांबीच्या आहेत. आणि जेव्हा सर्व बाजू समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. समभुज, सम समान, भुज बाजू, समान बाजू असलेला त्रिकोण म्हणजेच समभुज त्रिकोण. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्रिकोणाच्या बाजू आणि त्यांचे कोन यांच्यामध्ये सुद्धा एक नातं असतं. ज्या त्रिकोणाचे एकही बाजू समान नाही त्या त्रिकोणाचा एकही कोन समान नसतो. एकही कोन समान नसतो. समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू समान लांबीच्या असतात. अशा वेळेस त्या त्रिकोणाचे दोन कोन समान मापाचे असतात. म्हणजेच जी बाजू इथे एबी आणि एसी या दोन बाजू समान लांबीच्या आहेत तर त्या एबीच्या विरुद्ध कोन म्हणजे हा कोन, या एसीच्या विरुद्ध कोन म्हणजे हा कोन, एबीसी आणि एसीबी हे दोन कोन समान मापाचे असतात. म्हणजेच समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि दोन कोन समान मापाचे असतात. विषमभुज त्रिकोणामध्ये एकही बाजू किंवा एकही कोन समान मापाचा नसतो. आणि आपलं हेच निरीक्षण आपण जर समभुज त्रिकोणाला लावलं तर आपल्याला लक्षात येईल की समभुज त्रिकोणामध्ये तीनही कोन समान मापाचे असतात. तीनही कोन समान मापाचे असतात.
सर्व बाजू समान लांबीच्या तसेच सर्व कोन समान मापाचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे त्याच्या कोनाच्या मापावर आधारित प्रकार पाहणार आहोत. तेव्हा आपल्याला आपण आत्ता पाहिलेल्या या गोष्टीचा उपयोग होणार आहे. त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. त्रिकोण ट्रायंगल, बहुभुजाकृती, पॉलिगॉन, समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण, आयसोसेलेस ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण, स्केलेन ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण, अॅक्यूट अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण, ऑब्च्युज अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.